अस्सलाम वालेकुम, जय भीम, जय टीपू सुल्तान। आज ये जो प्रोटेस्ट रखा गया है, हमारा अहम मकसद ये है जो कि कमलापुर हाईवे पर जो एक बिल्डिंग इलीगल कंस्ट्रक्शन हुआ है, जो कि पठान पंचायत के सीईओ को उसके ऊपर एक्शन लेना चाहिए था। वो एक्शन नहीं लेने की वजह से ये इंसिडेंट हुआ है और जेस्कॉम के इंस्पेक्टर एक्शन लेना था, उसकी वजह से ये इंसिडेंट हुआ है, जो कि ये सरासर गलत हुआ है। और बिल्डिंग ओनर ये दोनों दस्तगीर को और इमाम को मैं लाइन बंद कर रहा हूँ, आप बेफिक्र होकर काम करो बोलने के बाद वो लोग जाकर काम कर रहे हैं, क्योंकि इससे पहले 4-5 बार वो उनके घर को आने के बाद भी वो काम नहीं करे, इसलिए कि वो लाइन चालू है। वो लाइन कम से कम 9 फीट दूर होना बिल्डिंग से, लेकिन सिर्फ 6 इंच दूर है। तो ये जो बिल्डिंग ओनर है, उन्होंने कहा लाइन बंद किया गया, आप काम करो। ये दोनों लोग जाकर बेफिक्र होकर काम करे, जिसकी वजह से इनको करंट शॉक लगा है, हाई टेंशन वायर, जो कि एक के ऊपर इतना बड़ा होल हुआ है और दोनों लोगों के एक एक का हाथ, एक एक का पैर काटने की नौबत आ गई, काटा गया है। और आगे भी उनका 3 महीने का ट्रीटमेंट बाकी है। एक एक पेशेंट को 18 से 19 लाख रुपए खर्चा आ रहा है, जो कि बिल्डिंग ओनर 1 रुपया भी नहीं दिया। और जेस्कॉम ऑफिसर के ऊपर एफआईआर होना चाहिए और वहां के सीईओ के ऊपर, पंचायत के सीईओ के ऊपर एफआईआर होना चाहिए, उनके ऊपर भी एक्शन नहीं हुआ। हमारा प्रोटेस्ट करने का अहम मकसद यह है, दस्तगीर को और इमाम को जेस्कॉम में नौकरी, गवर्नमेंट नौकरी देना चाहिए। और अगर इनको परिहार नहीं मिलेगा तो हम आने वाले दिनों में हमारे डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर साहब हो या हमारे होम मिनिस्टर हो या हमारे सीएम यहाँ पर आएंगे तो हम उनको ब्लैक फ्लैग दिखाने का काम करेंगे और इंसाफ की मांग कर रहे हैं। हमको चाहिए इनकी फैमिली को इंसाफ, क्योंकि ये छोटे छोटे उनके बच्चे हैं, इनकी उम्र बहुत ज्यादा नहीं है, 28 से 30 साल इनकी एज है। इनके साथ ये इंसिडेंट हुआ है। सरकार को चाहिए, सरकार रिलीफ फंड में, सीएम रिलीफ फंड में इनको कुछ इमदाद करनी चाहिए, एमएलए रिलीफ फंड में इमदाद करनी चाहिए, एमपी रिलीफ फंड में इमदाद करनी चाहिए, जो कि इनको बहुत सख्त जरूरत है। हमारी यही मांग है। हमारा ये जो मेमोरेंडम दे रहे हैं हम, इसकी आवाज बुलंद करने के लिए हमारे संदीप बर्नी भाई आए हैं। हमारे पूरे तमाम साथी जो भी हमारा साथ दिए, मैं तमाम का शुक्रिया अदा करता हूँ और इनको इंसाफ दिलाने के लिए हम आखिरी सांस तक लड़ते रहेंगे। मैं फातिमा बेगम बोल, इमाम की वाइफ बात कर रही हूँ। इलेक्ट्रिक शॉर्ट लगने से उनका एक हाथ, एक पैर चले गया है और हॉस्पिटल का खर्चा बहुत आ रहा है। 18 से 19 लाख तक आया है। घर के बड़े 6 लोग, उनके अलावा कौन भी नहीं है कमाने वाले। हमारे कुछ तो नौकरी तो ना, जॉब तो ना, कुछ तो ना। अगर उन्होंने 6 कमाने वाले छोटे छोटे बच्चे हैं हमारे हैं, अगर नहीं बोले तो हम कुछ भी कर ले को मार को जाती हूँ पूरे जने। अब कुछ भी नहीं है हमारे पास, हमारे को इंसाफ होना तो होना ठीक। हमारे सास का हैंडीकैप पैर है, उनको चलने आता नहीं, छोटे छोटे भाइयाँ हैं और मेरे शौहर का कुछ भी कर को नहीं खा सकते, उनका हाथ नहीं, कुछ भी नहीं, पूरे माजूर हो गए उन्होंने। और हमें को इंसाफ होना तो होना, कुछ तो नौकरी तो होना। अगर नहीं बोलते तो हम पूरे जने, मेरे शौहर के लिए, मेरे बच्चा के लिए जहर खा को मैं मर को जाता हूँ। अस्सलाम वालेकुम, मैं दस्तगीर की वाइफ बात कर रहा हूँ। उनको इलेक्ट्रिक शॉक लगने की वजह से उनके दोनों पैरों का ऑपरेशन हो गया, हार्ट का 2-3 बार ऑपरेशन हो गया। हमारे पास कुछ भी नहीं है उनके अलावा। वो काम करे तो हमारा पेट भरते। मेरे 2 मासूम बच्चे हैं, अब आगे वो कुछ भी नहीं कर सकते, हम क्या करना, हम बहुत मजबूर हैं। उनको सरकारी नौकरी चाहिए और अभी और 20 से 25 लाख का डिमांड कर रहे हो हॉस्पिटल में। मेरे उन्हों कमाने के अलावा हमारे पास कुछ भी नहीं है। मेरे 2 मासूम बच्चे हैं, 2 साल का, 1 साल की बच्ची है। वो बच्चों के लेकर मैं क्या कर सकती हूँ। मुझे इंसाफ चाहिए, उन्हें आगे सरकारी नौकरी चाहिए। वो और छाती का और एक बार ऑपरेशन करना बोल रहे, बार 4 से 5 ऑपरेशन हो गए उनके। अब आगे मेरे पास देने के लिए कुछ भी नहीं है। वो हार्ट का बहुत डेंजर बोल रहे डॉक्टर, अब मैं क्या करूं। उनके सिवा हमारा कोई नहीं है कमाने वाला। वो जब काम को गए तो हमारा चूल्हा जलते। मेरे मासूम बच्चे हैं, अगर कुछ भी नहीं हो तो हम सुसाइड कर ले सकते। मेरे दोनों बच्चे, हम चारों फैमिली, मेरा सहारा चुनो है, मेरे बच्चों का सहारा, मेरा सहारा चुनो है, कोई नहीं है मुझे आगे पीछे। अब हार्ट का ऑपरेशन और एक बार करना ऐसा बोल रहे। अब हमें इंसाफ चाहिए, मेरे शोहर को, मेरे बच्चों को, मुझे इंसाफ चाहिए। ಕನ್ನಡ ಪರ ಹಾಗೂ ದಲಿತ ಪರ, ಹಿಂದೂ ಪರ ಹಾಗೂ ಕಾರ್ಮಿಕರ ಸಂಘದ ಪರ ಇವತ್ತು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡೋ ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಕಮಲಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಹೋದ ತಿಂಗಳು 29/7/2026 ಇಬ್ಬರು
ಸೆಂಟ್ರಿಂಗ್ ಕಾರ್ಮಿಕರ ಬಡ ಕುಟುಂಬ ಏನು ಕಾರ್ಮಿಕರಿದ್ದಾರೆ, ಒಂದೇನೋ ಒಂದು ತಮ್ಮ ಹೊಟ್ಟಿಪಾಡಿಗಾಗಿ ದಿನನಿತ್ಯವಾಗಿ ತಮ್ಮ ಹೊಟ್ಟಿಪಾಡಿಗೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಒಂದು ಗುತ್ತಿಗೆದಾರನ ಜೊತೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ ಹೋಗಿರ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಮಾಲೀಕ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇದು ಏನ್ ಮೇನ್ ವೈರ್ ಇದೆ ಜಸ್ಕಾಮ್ದು, ಆಲ್ರೆಡಿ ನಾನು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಲೈಟ್ ಬಂದ್ ಮಾಡಿದೀನಿ, ನೀವೇನಿದೆ ನಿಮ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿರ್ತಾನೆ ಅಲ್ಲಿಯ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಮಾಲೀಕ. ಆದ್ರೆ ಈ ಕಾರ್ಮಿಕರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಏನೋ ಕೆಲಸ ವೈರ್ ಕರೆಂಟ್ ಬಂದ್ ಆಗಿದೆ, ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ದಿನನಿತ್ಯವಾಗಿ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನು ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಇಂದ ಸುಮಾರು 6 ಫೀಟ್ ಏನಪ್ಪಾ ಸನಿ ಇದೆ ಏನು ಜಸ್ಕಮ್ ವೈರು, ಆ ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ನಿಂದ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ ಈಗಾಗಲೇ ಇಮಾಮ್ ಪಟೇಲ್ ಮತ್ತು ದಸ್ತಗಿರಿ ಎಂಬ ಇಬ್ಬರು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ ಈ ಬಡ ಕುಟುಂಬ ಕಾರ್ಮಿಕರು ಈಗಾಗಲೇ ಯುನೈಟೆಡ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಜೀವ ಹೋಗುವಂತ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ಅವರು ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನೇರವಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಟೀಕೆ ಮಾಡೋದೇನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಇವತ್ತು ಕಮಲಾಪುರ ತಾಲೂಕಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜಸ್ಕಾಂ ಅಧಿಕಾರಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿಯ ಒಂದು ಪಂಚಾಯತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿಯ ಅಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇವರ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯದಿಂದ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕಾರ್ಮಿಕರು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಅನಾಹುತ ಒಳಗಾಗಿದ್ದಾರೆ. ಕೂಡಲೇ ಅಲ್ಲಿಯ ಮಾಲೀಕನ ವಿರುದ್ಧ ಈಗಾಗಲೇ ಒಂದು ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿದೆ. ಕೂಡಲೇ ಅಲ್ಲಿಯ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿ ಜಸ್ಕಾಂ ಅಧಿಕಾರಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿಯ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಕೂಡಲೇ ಅವರ ಮೇಲೆ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲು ಮಾಡಬೇಕು. ಈಗಾಗಲೇ ಆ ಕುಟುಂಬದ ಏನು ಮಕ್ಕಳು ಏನು ಸದಸ್ಯರಿದ್ದಾರೆ, ಈಗಾಗಲೇ 2 ಏನು ಮತ್ತೆ ಇಮಾಮ್ ಪಟೇಲ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇವತ್ತು ದಸ್ತಗಿರಿ ಈಗಾಗಲೇ 2-3 ಮಕ್ಕಳು ಇರೋದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಈಗೇನು ನಾವು ದಿನನಿತ್ಯವಾಗಿ ಏನು ಊಟ ಮಾಡ್ತೀವಿ, ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲಿ ನಡಿತೀವಿ, ಅದು ಮೇನ್ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ ಅವು ಕಾಲು ಮತ್ತು ಕೈಯನ್ನು ಕಟ್ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಈಗಾಗಲೇ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಇವರು ಇದ್ರು ಕೂಡ ಸತ್ತಾಗೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ನೇರವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದೀವಿ. ಈ ಜಸ್ಕಾಂ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡಲೇ ಈ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಪರಿಹಾರ ನೀಡಬೇಕು. ಈಗಾಗಲೇ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡಿತಾ ಇದಾರೆ, ಆ ಕುಟುಂಬ ಚಿಕಿತ್ಸೆ ಏನ್ ಪಡಿತಾ ಇದಾರೆ ಅದು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತ ದುಡ್ಡು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಬಾರಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಇಬ್ಬರು ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಒಂದೊಂದ್ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ ಜಸ್ಕಾಂ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಡಿ ಗ್ರೂಪ್ ಆದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಅಲ್ಲೇನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನೌಕರಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕು. ಕೂಡಲೇ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕೂಡಲೇ ಅಲ್ಲಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಜಸ್ಕಾಂ ಅಧಿಕಾರಿ ಅಮಾನತ್ ಮಾಡಬೇಕು. ಅಮಾನತ್ ಮಾಡಿ ಆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಓನರ್ಗೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಬಂಧಿಸಬೇಕು. ಬಂಧಿಸ್ಕೇಸ್ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಈ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ ತಾವೇನಾದ್ರೂ ನ್ಯಾಯ ಕೊಡದೇ ಇದ್ದಲ್ಲಿ ಮುಂಬರ್ತಾ ದಿನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರಾದಂತಹ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಅವರಾಗಿರ್ಬೋದು, ಗೃಹ ಮಂತ್ರಿಗಳು ಕಲಬುರಗಿಗೆ ಬಂದ್ರೆ ಈ ದಸ್ತಗಿರಿ ಕುಟುಂಬ ಹಾಗೂ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಇಮಾಮ್ ಸಾಹೇಬ್ ಕುಟುಂಬ ಹಾಗೂ ಎಲ್ಲಾ ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರು ಕೂಡ್ಕೊಂಡು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡುವಂತ ಕೆಲಸನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ.